नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 8 जागांसाठीची नावं आज झाली जाहीर. 7 महिन्यानंतरही निष्क्रिय सरकारला डॉक्टर दाभोळकरांचे आरोपी अद्याप सापडेनात. अनिसनं केलं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 1 दिवसीय उपोषण. आणि आता चोरट्यांवर वॉच ठेवण्यासाठी रोबोनंदीची निर्मिती. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ठाणे महापालिकेच्या 2 प्रभागांची पोटनिवडणूक तसंच लोकसभा निवडणूक आणि स्थायी समितीचा धुरळाही नव्यानं उडणार असून स्थायी समिती सभापती विलास कांबळे यांच्यासह 8 सदस्य निवृत्त होत असल्यानं त्यांच्या जागेवर नव्या सदस्यांची निवड करण्यासाठी आज पालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्थायी समितीच्या 8 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या सभेत काँग्रेसचे दीपक वेतकर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सिराज डोंगरे आणि मिलिंद पाटील, तर महायुतीच्या वतीनं भाजपाच्या आशादेवी सिंग, सेनेतर्फे नरेश मस्के, सुधीर भगत, राधा फतेबहादूर सिंग आणि आरपीआयचे रामभाऊ तायडे यांच्या नावाची घोषणा ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केली. नवनिर्वाचित सभापतींची निवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. दरम्यान यावेळी बीजेपीमध्ये सध्या आपापसातच मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत आणि यातच आता भर म्हणून आज जाहीर झालेल्या 8 जागांसाठी भाजपाचे नगरसेवक राजकुमार यादव यांचं नाव नसल्यामुळे ते नाराज असल्याचं समजतंय. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी आज 7 महिन्यानंतरही मोकाटच आहेत. त्यांना अटक करून त्यांची सुनावणी जलदगती न्यायालयाकडे वर्ग करून जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपवास एक वेदनेचा या नावानं उपोषण केलं. यावेळी भजन आणि कीर्तन यांच्या माध्यमातून निषेध देखील व्यक्त करण्यात आला. यावेळी अनिसतर्फे एक निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 7 महिने उलटले असले तरीही पोलिसांना दाभोळकर यांचे मारेकरी अद्यापही सापडलेले नाहीत. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अनिसच्या कार्यकर्त्यांनी उपवास एका वेदनेचा हे निषेधाचं आंदोलन केलं. एक लाक्षणिक उपोषण आणि भजन कीर्तनाचा कार्यक्रम केला. यावेळी पथनाट्य सादर करून जादूटोणा विरोधी कायद्याविषयी जनजागृती केली. हे आंदोलन आज दिवसभर सुरू होतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून पुण्यात झाला 20 ऑगस्ट 2013 साली. आज बरोबर 20 मार्चला त्याला 7 महिने पूर्ण झालेले आहेत. शासनाची एकेकाळी नाव स्कॉटलंड यार्डची होत होती. त्या महाराष्ट्र शासनाच्या पोलीस प्रशासनाकडून आमची अपेक्षा होती की लवकरात लवकर जे कोणी आरोपी आहेत, खुनी आहेत, त्यांचा शोध लागावा. सातत्याने आपण प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून उपवास एका वेदनेचा हे या संकल्पनेद्वारे महाराष्ट्रभर जिल्हावाईज सगळे कार्यकर्ते आज 1 दिवसाचं उपोषण करतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्यांनाच गावी फिरायला जाण्याचे वेध लागतात. नागरिकांच्या गावभ्रमणामुळे चोरट्यांना ऐतिक संधी मिळते. याच काळात चोरटे सक्रिय होत असल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढते. बंद घराचे दरवाजे तोडून चोरटे किमती ऐवज लंपास करतात. त्यामुळे या घरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील चिल्ड्रन टेक सेंटर या संस्थेनं रोबोनंदी तयार केला असून यामध्ये अशा घरांचा चोरट्यांपासून बचाव होऊ शकेल अशी यंत्रणा बसवण्यात आली आहे. बंद घरामध्ये चोरटे शिरताच त्याविषयी माहिती रोबो तात्काळ घरमालकाला फोनद्वारे देतो. त्यामुळे घरमालक अलर्ट होऊन घरामध्ये होणारी चोरी रोखू शकतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यानं या कालावधीत चोरटे शहरात सक्रिय होतात.
दिवसा बंद घरांची टहेलणी करायची आणि रात्री किंवा पहाटे त्या घरामध्ये डल्ला मारायचा, अशी चोरट्यांची कार्यपद्धती असते. या चोरट्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अनेक मोहिमा राबवण्यात येतात, पण पोलिसांना वाकुल्या दाखवत त्यांचे उपद्रव सुरूच असतात. या प्रकारामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांचे घराच्या सुरक्षिततेकडे लक्ष लागलेलं असतं. इमारती किंवा दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत असून त्यामध्ये चोरट्यांच्या हालचाली बंद होतात. त्या आधारे पोलीस तपास करून चोरट्यांचा शोध घेतात. चोरी रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे ठाण्यातील चिल्ड्रन टेक संस्थेत तंत्रज्ञानाचे धडे गिरवणाऱ्या शार्दूल दातार, हर्षल वेलिंग, संशेल पाटील, व्योम व्यास, आमोद पंत, शौनक सवरगावकर या शालेय विद्यार्थ्यांनी घराच्या सुरक्षिततेकरता आणि चोरी रोखण्यासाठी रोबो नंदी तंत्रज्ञान विकसित केलंय. घरातील मंडळी बाहेरगावी फिरायला गेलेली असताना घरात चोरटे शिरलेच तर त्याविषयीची माहिती रोबो हा फोनद्वारे घरमालकांना देतो. त्यामुळे घरातील चोरी रोखण्यासाठी घरमालक हालचाली करू शकतात. बंद घरांची चोरट्यांपासून सुरक्षा करण्यासंबंधीची यंत्रणा अस्तित्वात नव्हती. त्यातूनच रोबो नंदीसारखं तंत्रज्ञान आता विकसित झालं आहे. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका आवाज माझा. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी केंद्राचा शोध आता प्रशासनानं सुरू केलाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केट धोकादायक घोषित झाले. त्यामुळे यावेळीही मतमोजणी ठाण्यामध्येच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानंही जय्यत तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी मनुष्यबळ, वाहनं आणि इतर गोष्टींचं नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर मतमोजणी कुठे ठेवता येईल याचीही चाचपणी सुरू झाली आहे. यासाठी नुकतीच ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि इतर शासकीय निमशासकीय संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ठाणे मतदारसंघातील विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटला प्राधान्य देण्यात आलं होतं, परंतु हे मार्केट महापालिकेनं धोकादायक घोषित केलंय. लिलावगृहासह मार्केट धोकादायक असल्यामुळे इथे मतमोजणी करणं कितपत योग्य होईल याविषयी बैठकीमध्ये शंका उपस्थित करण्यात आली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विशेष मोहीम राबवून 2 परप्रांतीयांना 2 पिस्तुलांसह काडतूस आणि 1 मॅगझिनसह अटक केली आहे. अजय पाल आणि राजन तिवारी अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं असून ते मूळचे उत्तर प्रदेश गोरखपूरचे राहणार आहेत. व्यवसायानं हे दोघंही रंगारी असून सध्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वारंगवाडी इथे ते भाड्यानं राहत होते. अवघ्या 20,000 आणलेली पिस्तुलं लाखात विकण्याच्या नादात दोघंही होते, अशी माहिती पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ 5च्या पोलीस पथकानं सुरू केलेल्या मोहिमेमध्ये कोपरीतील आनंद सिनेमा इथे बेकायदेशीर शस्त्रास्त्र विकण्यासाठी आले असता ते सापळ्यात अडकले. हस्तगत मुद्देमाल 1,01,200 रुपयाचा असून दोघांवर कोपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र ही हत्यारं कुणासाठी आणली याचा शोध पोलीस घेत आहेत. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TJSBचे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 8 जागांसाठीची नावं आज झाली जाहीर. 7 महिन्यानंतरही निष्क्रिय सरकारला डॉक्टर दाभोळकरांचे आरोपी अद्याप सापडेनात. अनिसनं केलं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 1 दिवसीय उपोषण. आणि आता चोरट्यांवर वॉच ठेवण्यासाठी रोबो नंदीची निर्मिती. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9774033326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास YouTubeवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.